घरामध्ये खूप वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या असतात. तेच. कपडे इकडे-तिकडे पडलेली असतात. तेच. किचनची भांडी हॉलमध्ये कुठेतरी कोपऱ्यात ग्लास करेक्ट. पडलेला असतो. म्हणजे थोडक्यात करेक्ट. आपण पाणी पितो, करेक्ट. तो ग्लास किचनमध्ये ठेवायला पाहिजे, मग तो आपण हॉलमध्ये ठेवतो. हे असं सगळं कुठेतरी पडलेलं असतं, असं अस्तव्यस्त असतं. मग याने लक्ष्मी टिकेल का? नाही ना टिकत. कसं होतं ना, तुमचा स्वभाव सुद्धा मॅटर करतो लक्ष्मी टिकणार का नाही यासाठी. हं, तुम्ही छोटीशी सवय लावा स्वतःला. सगळ्यात आधी वस्तूंची जागा फिक्स करा. ज्या वस्तूंना जागा नाही त्याच मिसलेनियस गोष्टी 80% असतात. बायफर्गेट करा. गोष्टींच्या जागा ठरवा. त्याच्यानंतर मिसलेनियस गोष्टी सॉर्ट आउट करा हं, आणि गोष्टी नको असतील तर दान करा किंवा टाकून द्या, स्क्रॅप करा. हं. त्या गोष्टींमध्ये निगेटिव्ह एनर्जी सेव्ह होते आणि मग निगेटिव्हिटी बाहेर जात नाही. तुम्ही तुमच्या प्लॅनिंगनुसार ठरवा, की पुढच्या महिन्याभरामध्ये या गोष्टींसाठी मी घरात जागा करणार आहे. मग कपाट बनवायला लागलं किंवा अजून काही रॅक विकत घ्यावा लागला, तुम्ही तुमच्या सोयीने बघा. आणि प्रत्येक गोष्ट जागच्या जागेवर ठेवायला सुरुवात करा. ही सवय लागण्यासाठी सुद्धा स्वभावामध्ये बदल होणं महत्वाचं आहे. आणि रात्री झोपताना करायचं, की रोज रात्री झोपताना मी, माझा नवरा अभय आणि माझा मुलगा श्रीवत्स आम्ही तिघं जण मिळून घर आवरतो. कुठपासून आवरतो? सोफ्यावरच्या उशा नीट ठेवणं. हो. इथपासून आवरतो आणि आम्ही आमची कामं हे केलेली आहेत. मी डिव्हाईड काय केलेले काम आहेत. हां, मी हं. काय काम करणार, तो काय काम करणार, माझा मुलगा काय काम करणार. हे काय होतं नाही मग आमच्या मुलावर आम्ही इनडायरेक्टली संस्कार करतो. हे पण तुम्ही करा.